राजू आली का नाही, काही गोष्ट आली का नाही तुमच्या कानावर? अरे हो ना बा, पुरा गावात जे नाही तेच चर्चा चालू आहे ना. तेच ना, बापजीचा धुरंधर आणि त्या टुनटुण्याचा सिकंदर, त्या दोघांची फाईट आहे ना म्हणतात. अरे हो ना बा, आता मी तर लय एक्साइटेड आहो म्हटलं. असे अंदरून खूप बारे फुटू राहिले माय, काही ते फाईट लागते काही पाहायला जातो. लय दिवसापायत काही वेगळं आगळं वेगळं पाहायला भेटू राहिलं ना. पण काय म्हणा बापजीचा धुरंधर जो आहे की नाही भाऊ, लय डेंजर कोंबडा आहे बरं तो. अरे हो ना बा, मी आले जणांकडून ऐकायला की बापजीचा कोंबडा म्हणजे खतरनाक कोंबडा आहे. अबे किती खतरनाक असू दे ना बे, सिकंदर पुढे टिकणार का का? सिकंदर म्हणजे सिकंदर आहे ना. अरे तुम्हाला काय माहित आहे, आजचे आले तुम्ही शाळेने उरायले का? अरे तो बापजीचा कोंबडा जो आहे की नाही धुरंधर, अच्छे अच्छे थंडे करलात म्हटलं का ना. बापजी जीव देतो, कोणाला जवळ देऊ देत नाही. अरे एक बार मागे लागला होता म्हटलं, ढोंगाला पाय लावून पळाल तो, तरी त्यानं मग पिक्चर तर सोडला. अरे किती असला तर सिकंदरच्या पुढे नाही टिकत ना बा. ज्या प्रकारे तो पिक्चर पाहिला ना तो धुरंधर, तो कसा फन 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 पाहू राहिला, तसा आपला धुरंधर बी पहिणार. एकदम खरं बोलला, मैदान सोडूनच पळणार तुझ्या धुरंधर. एवढाच भरोसा आहे ना तुम्हाला तुमच्या सिकंदरवर? चला 500-500 रुपये शिरत लावता का सांगा? चाल झालं, लागली 5-5ची लागली. चाल का रे, काय गोष्टी चालू आहेत? अरे काय नाही बा, उद्या जे आपल्या गावात फाईट होणार आहे ना कोंबड्याची, बस त्याच्याच गोष्टी. तुझ्या सिकंदर आहे ना त्या. अरे काय विचारा लागते का त्या गोष्टीले? आपला सिकंदरच उद्या डाव खेळणार. अरे आपलीच तर शर्यत आहे, 50,000 रजे लागेल बापजी सोबत. पण काय म्हणा टुनटुन राव, तुमच्या सिकंदर मध्ये दम नाही, धुरंधर मध्ये आहे. ये ना एखाद्या दिवशी हवेलीवर, दम दाखवते माझा सिकंदर तुले. टुनटुनिया, तुला काय सांगू राहुल बाबू, आपला सिकंदर जिंकलाच पाहिजे. त्या सिकंदरच्या भरोशावर 500-500 रुपये शर्यत लावली याच्यासोबत. अबे या उघड्या नंग्याजवळ 500 रुपये सापडतील का तुले? तो पाहिजे काय करायचं, कसं द्यायचं, तर आपण काय टेन्शन घ्यायचं. पण ले का हे त्या गलत केलं का हे? आता यात काय गलत केलं बापा? अरे तू इज्जत घालू राहिला माझी सिकंदरची. अरे नाही झाले 5-5 हजाराची तर लावा रे. अरे अच्छा सिला दिया खुरप्या तूने मेरी दोस्ती का. अरे एवढा विश्वास नाही का तुला सिकंदरवर? 500 रुपयाची लावू राहिला, 5-5 हजाराची लाव, लागलं तर पैसे मी देतो. अरे वा गँडू, मंजूर आहे का तुले? 5-5ची लावता सांग. अरे आपण त्यातही बसतो राहो, 5-5ची लावू. अरे तुम्हाला माहित आहे, तू सिकंदरला धुन धुन आपट्टे घेऊन तो धुरंधर, तुम्ही विचारच करा उद्या. चाल मग झालं, लागली शर्यत आपली 5-5 हजाराची. हो चला भेटू आता मग. चाल रे खुरप्या, इकडे ये, काम आहे जरा इकडे ये. अबे कॅन्डो, 5,000 जातीन ना का तू? एखादं पण 5,000 शर्यत कोण लावते का रे बा? मी धुरंधरला वय कोण बसला म्हटलं, ते हारणारी चीजच नाही. चिट्ठी ना कोई संदेश, जाने वो कौन सा देश, धुरंधर चला गया, मेरा धुरंधर चला गया. अरे काय झालं बापजी, असा कोण लुडू राहिला बा? अरे काय सांगू रे की अंडोले का तुले, माया धुरंधर कालपासून दिसून नाही राहिला रे. हा धुरंधर गेला? अरे कुठे गेला? जमीन खा गई या, उसे आसमान निकल गया. मले नाही माहीत, कालपासून मी पाहू राहिलो त्याले नाही दिसू राहिला. म्या जगिऱ्याजवळ सांभाळायला दिलता 2-3 दिवसासाठी. म्हणलं सोन्या त्याला उकडीन डायरेक्ट कडीत, पण जगिऱ्या म्हणते तो गेला तर दिसलाच नाही डबल. असं नका म्हणू हो राजा बापजी, म्या राजा 5,000 रुपये शर्यत लावली हो राजा तुमच्या सिकंदरच्या भरोशावर, आय मीन धुरंधरच्या भरोशावर. मी तर म्हणतो पोलिसात कंप्लेंट करा, पण आणा त्याला शोधून. 5,000. अबे चिंदूक चोक्या, त्या फक्त 5ची लावली, मी 50ची लावून बसला. घरी जर का गेलो तर शांत्या लाताईनच येते मले. हे राम, मग आता काय करायचं? अरे राजा, मला मायाने सुचू राहिलं रे, काय करावं. म्या अजून ही गोष्ट शांत्याला सांगितली नाही. जर का शांत्याला जर का ही गोष्ट माहीत पडली ना, तर मग पाठी सालटे काय लोक मला मारणार आहे. ते अशा वयात सांग शोभते काय आता. तसं म्या बंट्याला सोन्याला कामाला लावलं म्हणा, की त्याला सांगितलं बा तुम्ही धुरंधरला कोण्या हालती शोधून आणा. आता गेले बा ते दोघं शोधून आणाले. आता शेवटची होप आपली त्या दोघांवरच आहे. हे देवा, हे देवा, आज धुरंधर भेटू दे रे बा. उद्या फायटिंग जिंकला पाहिजे तो. 5,000 लागेलाय, लागलं 3 नारळ फोडतो रे बा मी तुले. जाऊ ते 3 नारळात काय नाही होत, तर बजरंगबली 11 नारळ फोडतो तुम्हाला, 11. फक्त धुरंधर दिसा बजरंगबली. अबे टाकल्या टुनटुनिया, मी काय म्हणतो, अरे एवढ्या मोठमोठ्या डिंग्या काय हाका लागतात? तुला माहित नाही का बाबू बापजीचा धुरंधर किती खतरनाक आहे? अरे म्या पाहायला ना बा त्याला, साक्षात दर्शन गेलात ना मी त्याचे. लय खतरनाक कोंबडा बर रे. आपला सिकंदर का कमी आहे का? अरे तुझ्या सिकंदर कमी नाही, पण 5,000ची 50,000 शर्यत कुठे लावत असतात का बाबा? लय पैसा उतवाला का त्याजवळ, लय वय करू राहिला का? अरे काय रे बा, अरे आपण मास्टर माइंड गेम खेळा म्हटलं, किती काय झालं तर जीत आपलीच आहे.
म्हणजे हे समजलं नाही बा. अरे बा आता तुला काय सांगाव, आता हे लय लंबी स्टोरी आहे म्हटलं. आता काय झालं मी तुला फ्लॅशबॅक मध्ये घेऊन जातो, पाय तू आता फक्त चाल बा, घेऊन चाल बा. काय फ्लॅशबॅक आता सांग. अरे बा काय सांगू तुले, आता ही गोष्ट 31 तारखेची. मी गेलतो पार्टीले आणि बस पार्टीहून वापस आलो तर काय झालं माहित आहे का. अरे अभी जिंदा हो तो लेने दो, लेने दो, 1 को पी लेने दो. हाय हाय व माय बाई, पाय नका काय दिसते व हा धुरंदर. व माय गावातल्या सगळ्या पोरी फ्लॅट आहेत म्हटलं त्याच्यावर. बापजीचा कोंबडा आहे ना तो, काय झालं तरी आता माय इकडे शिवराला ना व. अरे इतक्या रातच्या ना बाया घराबाहेर हिंडून राहिल्या. मग काय झालं की आता कसं करावं, एखाद्यानं आता कशी 31 डिसेंबरची तारखा चालू आहे, एखाद्याने इकडल्या इकडे गायब केले, मग कसं वांदे काम होतील ना. बाया हो जा ना, घरात राहा ना. कसं आहे माहिती आहे का, टाईमला खराब चालू आहे ना. 1 जानेवारी 31 डिसेंबर लय घातक असतात म्हटलं हे कोंबड्या समाजासाठी. कधी तुमचा इल्ला होईल, कधी एखादी निपटेल, काहीच सांगता येणार नाही. अरे आमची एवढी काळजी करू राहिला तू, आमचं तर ठीक आहे का टायमाला, आम्ही नाही जाणार, पण तू कोंबडा आहेस ना बाबा. जर का तू जर का कोणाच्या हाती लागला तर क्या मस्त जोक मारा रे आंटी, क्या मस्त जोक मारा. अरे बापजीचा कोंबडा हो, बापजीचा धुरंधर म्हणतात. कोणी हात तरी लावून दाखवा आपल्या शेपटाले. ते खरं म्हणा, बापजीचं नाव घेतलं की दूर दूर पळतात. तू बी कमी नाहीस ना बाप्पा, लय डेंजर आहेस ना तू बी. कसा माहिती आहे का, आपलं एकच सूत्र आहे, एकच तत्व आहे आपलं. आपण चांगल्यासोबत चांगला वाटतो, खराब सोबत खराब, जशाच तसं. मग भाडमध्ये जाऊ दे जग काय म्हणते न काय नाही. नाही एकदम पटलं आम्हाला. चला बा येतो मग आता. अरे इकडे उकडे निघाला, इकडे तर बापजीचं घर नाही. पण काही नाही, आता 1-2 दिवस झाले मी त्या जगिराच्याच घरी आहो. कसं आता 1 तारीख आहे आणि 31 तारीख आहे, तर माझ्या कोंबडा समाजात बाद दहशतचं वातावरण फैलेलं आहे. आणि आमच्या घरात एक नर आदम आहे ना, सोन्या नाव आहे त्याचं. अरे मारे लोफर आहे रे ते, काट्ट लय वाया जायलाय. मागे हात धुवून लागेलाय की मला काही कढीत शिजवते, काही कुकरमध्ये शिजवते. पण त्याला माहित नाही मी बी धुरंधर आहो. या दिवशी मला तो एकटा दिसेन का नाही त्याचे ना डोळे फोडले तर नावाला धुरंधर नाही. अरे नाही रे बा, असं नको करू, कोणी डोळे घे नको फोडू. नाही त्याचे तर फोडतो, जसं वटारू पाहिजे घोबड्यासारखे डोळे करू माझ्याकडे. ठीक आहे मग तुम्ही जा, मी येतो. अरे बेटे, हा तर धुरंधर होय, बापजीचं कोंबडं होय नाही. माले इकडे इतक्या रात्री इकडे काय करू राहिले हे. हाच मोका आहे त्या सोन्याजवळून त्या बापजीजवळून बदला घ्यायचा. मागच्या वेळेस सोयरिकीत बोटं घालायच्या वक्ती त्यानं मले कुत्र्यासारखं मारलं होतं नाही सोन्यानं. बस हाच टाईम आहे आता फक्त. आता या कोंबड्याला करतो गायब आणि याला घेतो किडनॅप करून आणि बापजी संग लावतो शर्यत कोंबडा फायटिंगची. आणि मग बापजीला हारवतो आणि अशी तशी शर्यत नाही लावत, 50-60 हजाराची तर लावतोच कमीत कमी. आणि पुऱ्या गावाच्या समोर त्याची इज्जत जाईन ती वेगळी, कारण कोंबडंच नाही येणार. सगळ्याला वाटणार कोंबडं पयालं भिवून, बापजीची इज्जतही जाते आणि मग बदलाही निघते. बस आता या कोंबड्याचा गेम करतो. वार मेरे टकले कटप्पा, काय दिमाग लावले का तर टकलीची कांदी पप्पी आवड राहिली का मला आज. काय लेका, जर का कोंबडच जर का ताजोड आहे तो मैदानात उतरीन कोण, मैदानात जर का कोणी उतरीनच नाही तर ता कोंबडा ऑटोमॅटिक जिंकलं. अरे इकून तिकून जर का त्याला कसं बसं कोंबडं दिसलं बी, ते आपल्या कुटारचं कोटं पाहिलं ते मागचं कुटाराचं त्यात ठेवलं आहे. अरे 2 दिवस झाले उपाशी आहे ते कोंबडं, नाही त्याला पाणी ना त्याला खायले. आणि आपल्या सिकंदरला रोज काजू बदाम चालू आहेत. आलं बी तर कसं काय फायटिंग घेईन यार. मले हात सपा करून घ्यायला बुरला होता का, मग 5च्या जागी 10ची लावायला बुरली होती. अरे म्हणूनच तर तुला मी 500ची 5000 करायला लावली. काय ना काही तर फायदा झाला पाहिजे ना आपला. आपली चांडाल चोकडी कायम राहिली पाहिजे ना. हे बरं केलं गड्या त्या, हे बरं केलं. मागचा बदलाही निघून जाते आपला. त्या सोयरीकीत आपल्याला लहान मारलं होतं याई ना, लहान इज्जत घालवली का आपली. आता पुरा करचळाच काढायचा मागचा पुढचा. अरे त्याच्या आधीच तर पिल्यान रसला हा. अरे टेन्शन नाही घ्यायचं म्हटलं. आज जर का आपण त्या दिवशी जर का फाईट जिंकलो की घरी जायचं, मस्त मस्त धुरंधर काप्याचा, मस्त कडीत उकळून खायचा. बरोबर बोलला. तशी 31 डिसेंबरची पार्टी होती. का कुत्र्याने नेला, का मांजरीने नेला, का बोक्याने नेला, का आपल्या कडीत गेला, कोणाला माहीत पडू राहिलं. एकदम राईट. आता फक्त उद्याचा दिवस जाऊ दे रे एक आड, मजाच आहे. अरे मला तर आता असं, मला तर आज हे गोष्ट सांगितल्यावर तर मला झोप येत नाही ना रे बा. आता मग पोटाचं गुदगुल्या उरायला, त्याचे लडके तोंड पाहिले माझ्या अंदरून असं जीव तळमळ करू राहिला. अरे तू फक्त तळमळ माझ्या फळफळ करू राहिला. चाल मग आता घरी, आता पाहू उद्या काय होते. काय वाटतं मंडळी तुम्हाला, उद्या होईल सिकंदरचा जय घोष? सिकंदर होणार का खरंच सिकंदर? का आपला धुरंधर चढणार फासावर?
या सगळ्याचे उत्तर तुम्हाला पार्ट 3 मध्ये भेटतील. तुम्ही जर या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनल लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि जर का याच्या आंदोलना पार्ट पाहिला नसेल तर जा तो पार्ट बी पहा. कसं आहे एकाला एक लिंक आहे तो मजा येईल तुम्हाला. तर भेटूया पुन्हा. जय हिंद जय महाराष्ट्र.